सदर बाजार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तवाच्या ऐतिहासिक घरावरील निर्बंध हटवून ते समाजोपयोगी स्मारक व इकॉनॉमिक हब उभारणीसाठी खरेदीस परवानगी देण्याबाबत गोल्डमॅन डॉक्टर रोहित पिसाळ यांनी आज सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण साताऱ्यातील एका साध्या पण ऐतिहासिक अशा घरात व्यतीत केले होते. ती वास्तू आज केवळ एक घर नाही, तर ती लाखो वंचिताच्या स्वाभिमानाची, संघर्षाची आणि प्रेरणेची पवित्र स्मृती आहे. आज त्या घरात एक कुटुंब वास्तव्यास असून ते घर खरेदी करण्यासाठी शासनाने काही निर्बंध व जाचक अटी घातलेल्या आहेत. या अटींमुळे अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचे प्रयत्न अडथळ्यात आले आहेत. हे घर खरेदी करण्यामागचा हेतू केवळ मालमत्ता संपादनाचा नसून तो एक सामाजिक आणि ऐतिहासिक जबाबदारीचा भाग आहे. आम्हाला त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने जागतिक दर्जाचे भव्य स्मारक तसेच इकॉनॉमिक हब उभारायचं असून त्यामुळे समाजातील तळागाळातील सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याचबरोबर बाबासाहेबांचे विचार, लेखन, ग्रंथसंपदा आणि त्यांच्या जीवनातील आठवणी सर्वसामान्य जनतेस सहज उपलब्ध होतील. आणि विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी आम्ही शासनाकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक अनुदान मागत नाही. तसेच स्वतः गोल्डमॅन डॉक्टर रोहित पिसाळ आणि त्यांच्यासोबत असलेले काही समाजबंधू स्वखर्चाने हे घर खरेदी करून हा प्रकल्प साकार करण्याचा संकल्प करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात मानवी, ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विचार करून शासनाने घातलेल्या निर्बंध व जाचकाठी हटवून हे घर खरेदी करण्याची प्रक्रिया सुलभ करून द्यावी ही विनंती आहे, असे मत डॉक्टर रोहित पिसाळ गोल्डमॅन यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांना सांगितले. Because of erosion, even though there is gold on the land also, but it's very difficult on the land now just due to the constructions. But still, underwater, it can be discovered very easily in very minor Okay, thank you very much, sir. Yeah, take it. काय सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. मी स्वतःच साताऱ्याचा आहे आणि साताऱ्यात येणं नेहमीच मला खूप आपलंसं वाटतं. पण आज जे आलो आहे ते मी महाराजांना भेटायला आलेलो आहे. तर आपल्या 14 एप्रिलला आपलं बाबासाहेबांचं घर भेटावं याच्या मी प्रयत्नात होतो, पण त्याच्यावर लिटिगेशन्स आहेत आणि शिरसाट साहेब, एकनाथ शिंदे साहेब, मला ह्यांची पण मदत मिळती आहे. आज मी एवढंच बोलेन माझ्या जनतेला की ते काही आज पूर्ण भारतभर, विश्वभर जे सोहळे तुम्ही माजवताय की म्हणजे DJ लावून जे कमरा हलवत तुम्ही नाचणार आहात रोडवर, पण तुमच्या बापाचं घर कुठेतरी ढासळतंय ह्याचं पण तुम्हाला दुःख असावं, याचं भान असावं. आणि जर हा समाज एकत्र होऊन, तिथे कुठल्याही नेत्याची तुम्हाला गरज नाही आहे, तुमच्या समाजाची एकतेची गरज आहे. आज जसं मी लढतोय माझ्या बाबासाहेबांच्या घरासाठी, जर तुम्हालाही त्या घराविषयी, मला बाबासाहेबाविषयी काही आत्मीयता असेल तर कृपा करून ह्या संघर्षाला, या लढाईला एक व्हा आणि आपल्या बाबासाहेबांचं घर आपल्या हातामध्ये आपल्या मिळून दाखवा. कारण त्याला एक स्मारक बनवायचं आहे, नाहीतर ते ढासळून तो इतिहास नामोशीश होईल. या समाजामध्ये प्रत्येकाच्या घरावर जे डोक्यावर जे तरपाळ आहे, जे छत आहे, ते आपल्या बाबासाहेबांमुळे आहे आणि आज ते छत ढासळतं आहे, ह्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. महाराज साहेबांच्याकडे तुम्ही भेटताय, त्यांना नेमकी काय हेतुभूत करणार किंवा या स्मारकासंबंधी काय विचारणा करणार आहात? जरी ते लिटिगेशन्स आहेत तर महाराज जे आहेत हे साताऱ्याचे आहेत आणि त्यांचं इथे सामाजिक कार्य खूप मोठं आहे. आणि जर त्यांनी हस्तक्षेप केला
तर आमच्यासारख्या लोकांना खूप मदत होईल आणि मी एक निवेदन पत्र घेऊन त्यांच्याकडे चाललो आहे की आम्हाला त्यांच्याकडून ही मदत व्हावी आणि त्या अपेक्षेने मी चाललो आहे.